दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाच्या दर्शनासाठी आले सकाळी वेळात काढून आणि सुदैवाने म्हणा आपला दरवर्षी देखावे बघत असेल सायंटिफिक मंडळाचे यावर्षी बॉलिवूड एक ट्रिब्यूट म्हणून 100 वर्ष पूर्ण केले चित्रपट सृष्टीने आणि त्याच्याकरता हा साकारलेला देखावा तू आता एक क्षेत्राशी निगडीत असून ॲडव्हर्टायझिंग असो पिक्चर असो नुकतेच मला तर लंगरसाठी तुला नॉमिनेशन वगैरे जाहीर झालं आणि तुझी आता पुढची पिढी पण येते किंवा गुरुबहिणीने केलेला विजय असो हा प्रवास कसा प्रवास होता तुझा आणि काय वाटतं 100 वर्ष पूर्ण झाले आणि फार मोठा पण आज मला गाठायचा आहे आणि निश्चितपणे दरवर्षी दर्शनासाठी काय सांगशील? सर्वप्रथम इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार आणि गणपती बाप्पा ही माझी पहिली वेळ इथे टिळकनगरमध्ये येण्याची आणि सह्याद्री गणपतीला भेट देण्याची स्वतःला फार भाग्यवान समजते मी कारण मागच्या वर्षी इथे यायचं होतं मला गुरुनाथजींनी मला इन्व्हिटेशन केलं होतं पण माझं शूटिंग झालं होतं वंशवेल या सिनेमाचं आणि लक बाय चान्स या दिवसांमध्ये माझ्या वंशवेल या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण होऊन तो रिलीज झाला आहे तर आमचं या गणपतीच्या वेळेस चालू आहे आणि खूप खूप आभार आहे गुरुनाथजींचे की त्यांनी इतक्या छान म्हणजे मागच्या वर्षी येण्याची ही संधी माझी हुकली होती पण आता मी जशी एंट्री केली आहे इतकं छान पद्धतीने माझं स्वागत केलंय वा म्हणजे सह्याद्री गणपतीला मी का नाही मागच्या वर्षी येऊ शकेल असं मला आता वाटतं पण इतक्या छान पद्धतीने स्वागत केलं आणि हे सगळं डेकोरेशन बाप रे म्हणजे 100 वर्ष पूर्ण झालंय सो असं प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे कारण इतके मोठे मोठे कलाकार आणि त्यांचं सगळं ह्या सगळ्या प्रतिमा या सगळ्या प्रतिमा बघून मला खरंच खूप मला असं भारावून गेले की वाव 100 वर्ष पूर्ण झाले आणि इथल्या टिळकनगरमधले सर्व रहिवासी तेवढेच या क्षेत्रामध्ये आपल्यासोबत सहभागी होतात दरवर्षीप्रमाणे कारण मला अजूनही आठवतो माझा विजय असो हा सिनेमा इथे टिळकनगरमध्ये आम्ही त्याचं शूटिंग केलं होतं तेव्हा या सगळ्या लोकांनी आम्हाला छान प्रतिसाद दिला होता इतका छान रिस्पॉन्स सिनेमा रिलीज झाल्यावरही दिला होता त्यामुळे माझ्याशी खात्री आहे माझा येणारा पुढचा सिनेमाही त्यांना नक्की आवडेल वंशवेल आपल्या ऑक्टोबरला रिलीज होतोय सो असाच तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या पाठीशी असू द्या पुन्हा एकदा गणपती बाप्पा तू मगाशी म्हणालीस की मागच्या वर्षी तुला येणार त्याचे दुःख पाऊस पण रडतोय वगैरे असं आणि मला सांग वंशवेलमध्ये काय म्हणजे कशा प्रकारचा सिनेमा आहे थोडक्यात त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. हा सिनेमा 72 मई फेम राजीव पाटील यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे ज्यांचे आधी चित्रपट होते जोगवा आणि यामध्ये माझ्यासोबत सहकलाकार आहेत अंकुश चौधरी सुशांत शेलार मनीषा केळकर आणि मी नम्रता गायकवाड ही फिल्म कम्प्लीट मसाला पॅकेज आहे तुमच्यासाठी स्पेशली प्रेक्षकांसाठी आणि राजीव सरांनी हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा बनवलाय याच्यामध्ये तुम्हाला ॲक्शन कॉमेडी रोमॅन्स म्हणजे तुम्ही त्याच्या खाली टाकलेलं आहे की कुटुंब टिकलं तर देश टिकेल सो हा याचा नेमका अर्थ काय आहे हा सिनेमा बघितल्यावरच तुम्हाला कळेल पण हा सिनेमा तुम्हाला नक्की म्हणजे विजय असं तुम्हाला कसा आवडेल तसाच तुम्हाला वंशवेल देखील आवडेल अशी माझी खात्री आहे. 19 तारीख तू म्हणालीस 18 ऑक्टोबर निश्चितच सगळे जेवढे आमचे भावी बाहेर ऐकत असतील 18 ऑक्टोबरला असेल निश्चितपणे बघा आणि बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो त्याच्या अभिनयाची वंशवेल अशीच घडत राहावं आणि दररोज भक्तांनी बाप्पाच्या दर्शनासाठी तू यावे अशीच इच्छा आणि त्याच्या पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी भरपूर आयुष्य लावून तुझ्या सगळ्या मनातल्या इच्छा बाप्पा पूर्ण करू. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.
Yeah.